आईचे न बोललेले दुःख. बाबा एक दिवस घर सोडून गेले. आई, 2 लहान मुलं आणि रिकामं घर. कोणी विचारलं नाही, तू कशी राहशील? आई सकाळी लवकर उठायची. रडायचं नाही, कारण मुलांना शाळेत सोडायचं होतं. स्वतःचं दुःख ती पदराआड लपवायची. लोक म्हणायचे, नशीब खराब आहे तिचं. पण कुणी पाहिलं नाही तिचे फाटलेले हात आणि डोळ्यातली झोप. रात्री आम्ही झोपायचो, आई मात्र जागी असायची, उद्यासाठी स्वप्न विणत. आमच्यासाठी ती कधीच म्हणाली नाही, मला त्रास होतोय. पण प्रत्येक श्वासात आम्हालाच जागवायची. आज आम्ही मोठे झालो, पण आई अजूनही आमच्यासाठीच जगते. बाबा गेले, पण आईने संपूर्ण आयुष्य थांबूनही आम्हाला कधी थांबू दिलं नाही.